गावातली परिस्थिती इतकी भयंकर आहे साहेब की ह्या माणसाला आता काय सांगायचं आम्ही. जबाबदार म्हणजे याला कोण आहे आता? काय काय करणार? शासन तरी काय करणार आहे? आज सगळ्या डोळ्यात पाणी आहे. गावात खायला अक्षरशः काहीच नाही राहिलेलं नाही. कुठंच धान्य नाही, काय नाही, काय नाही. यांचे जे गुरं आहेत, शाळा आहेत, हे केळी आहे, यांचं इतकं भयंकर नुकसान आहे की म्हणजे कसंच भरून निघणार नाही. फक्त आम्हाला एकच, शासनाला एकच विनंती आम्ही करतो की जितके तात्काळ आम्हाला मदत हवी आमच्या गाठा गावासाठी. सध्या आमच्या जिल्हा प्राथमिक शाळा आहे, अक्षरशः तिथं गुडघितकं पाणी आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी काहीच राहिलेलं नाही. पूर्ण दप्तर वया पूर्ण भिजून गेलेल्या आहेत आणि शाळेत अक्षरशः बसण्यासाठी जागा नाही राहिलेली. शाळा भरायची कुठं? हे एक आमच्या गावात सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आता. त्याच्यामुळं आमची जी स्मशानभूमी होती ती बी पूर्ण वाहून गेलेली आहे. म्हणजे कुठंच काही राहिलेलं नाही. नदीचं जे पात्र आहे ते पात्र डायरेक्ट नदीने इकडं म्हणजे हे केलंय, बदललंय पात्रच. त्याच्यामुळं इतकं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे ते कसंच भरून निघणार नाही. त्याच्यामुळे शासनाने तातडीने मदत आमच्या गावासाठी द्यावी. सर्व पाण्याने भिजलं होतं, आमच्या शेळ्या वाहून गेल्या. माझं 12वीचं वर्ष आहे, सगळे पुस्तकं ते वाहून म्हणजे सगळे भिजलेत पाण्याने. आता मी काय करू शकते? मला सरकारकडून काही मदत होऊ शकते का? आमचं म्हणजे आम्ही 2 दिवस झाले बाहेर येतं, आम्हाला घरात खायला पण काही नाही. आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे. आमचं घरातील सगळं धान्य ते भिजले, आम्हाला घरात म्हणजे पाय पण ठेवता येईना. आलेला घरी पूर्ण घरात पाणी झालेलं, आम्ही घरात होतो, आम्हाला काहीच करता नाही आलं. आमचे सगळे पुस्तकं ते सगळंच भिजलं, शेळ्या पण वाहून गेल्या, खायला धान्य पण नाही घरात, काही घरात पाय पण ठेवता येईना, इतकं भिजले घरात. वह्या पुस्तकं आणण्याची परिस्थितीच नाही ना आमची, कारण सगळं वावर ते वाहून गेले. आम्हाला शासनाकडून मदत पाहिजे. शिवानी विकास नाईक, श्रीराम ज्युनियर कडा. लक्ष्मण तळेकर, राहणार घाटापिंपरी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आज आमच्या गावामध्ये अचानक पाणी शिरल्यामुळं माझे 2 एकर केळीचं क्षेत्र, आज त्याला 5 लाख रुपये माझा आत्तापर्यंत खर्च झाला. त्याला तिथून माती खांदू गेली. 7 परस विहीर माझी बुजली. 12 शेळ्याचं शेड वाहून गेलं आणि 2 एकरमध्ये ठिबक सहित केळी उतान्या पडून ठिबकसुद्धा शेतात राहिले नाही. आज आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली. शासनाने जर नाही मदत केली लवकर तर आम्ही आत्महत्या करायला तयारीत आहेत. करायला एवढं 5-5 आणि 10-10 लाखाचं नुकसान झालं. केळीलाच 5 लाख रुपये खर्च झाला. शेळ्या 2 लाखाच्या होत्या आणि विहीर 7 परस विहीर सपाट झाली. आज त्या विहिरीला 7 लाख रुपये खर्च आला होता मला. 5 वर्षापूर्वी विहीर खाल्लेली होती ती, त्याला 7 लाख खर्च आला होता. ना सगळं आमचं उद्ध्वस्त झालं आहे. आम्हाला कुठलाही आधार आसरा कशाचाच राहिलेला नाही आणि कशानेच भरू शकत नाही शासनाने. नाही जर याला भरपूर भरपाई नाही दिली तर आमचे 5 लाख तर केळीचा खर्च आहे, 7 लाख विहिरीचा खर्च आहे, 2 लाखाच्या शेळ्या येतात आणि एवढं नुकसान झाल्यावर आज आम्हाला म्हणजे अन्नसुद्धा गोड लागत नाही. आम्ही आज कालच्या धरून उपाशी येतं सगळेजण, घरातले सगळं कुटुंब उपाशी आहे. आज हे पाहून आम्हाला काहीसुद्धा करता येणार, आम्हाला खायचीसुद्धा इच्छा नाही. आम्ही आत्महत्या करायच्या तयारीत होतो, पण सरपंचांनी सांगितलं की नका बाबा, शासनाची मदत मिळेल म्हणले, तुम्ही काय असं करू नका, म्हणून आम्ही स्थिर राहिलो. काय आता 10 लाख दिलं तरी ते आम्हाला कमीच आहेत. आज आमच्या ही विहिरीच्या, शेळ्याचं आणि केळीचं हे 10 लाख कमीच आहेत. पण कमीत कमी आम्हाला शासनाने 10 लाख रुपयाची तरी मदत करावी, आमची अपेक्षा आहे शासनाकडून. गरीबी परिस्थितीने कुठं पैसा भेटायचा मला आता. सगळं घरात काय झालं? हे काय परिस्थिती होती? मी बाहेरच होते, नाही जमर अंगाव नाही पड माया. आले मामा भांडे सारा पसारा घरा म्हणते मामा. अश्रू येत काय? आता कोण घर द्यायचं मला? घर कोण द्यायचं? पावसा पाण्याचं कुठं राहू मी? तुमच्या काय भावना आहे? मला घर द्यावा करून नेटणार का माझं? माझ्याकडे काय पैसे आहेत का घर बांधायला?
रोज मंजुरी करून खाते मी, माझ्याकडे काय आहे? इथंच होते बाहेर मी, अंगावर नाही पडलं माझ्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.